श्री स्वामी समर्थ। गेले वर्षभर आपण स्वामी समर्थांच्या चरित्र गायनात दंग झालो होतो। श्री दत्तावतारी स्वामी समर्थांच्या अवतार लीलांमध्ये देहभान विसरून गेलो होतो। हा आपला आनंद मठ अक्षरशः स्वामीमय झाला होता। ह्या चरित्र गायनाच्या निमित्ताने स्वामींची अक्षर सेवा घडली। आनंद मठाला स्वामींच्या मठाचे स्वरूप प्राप्त झाले। आपल्या ह्या मठाबाहेर जो अजस्त्र वड आहे त्याच्या साक्षीने स्वामींचे अवतार कार्य तुम्हा प्रेमळ भक्तांसमोर मला जमेल तसे कथन केले। परमेश्वर अवतार घेतो आणि आपले अवतार कार्य संपले की धारण केलेल्या मानवी देहाची समाप्ती करतो। निर्गुण निराकार परमेश्वर अजन्मा परमेश्वर लोक कल्याणार्थ प्रगट होतो आणि आपल्या भक्तांचे सर्व पातळ्यांवर रक्षण करतो। श्री स्वामी समर्थ घनदाट जंगलात अचानक प्रकट झाले। समाधी स्थितीत आपला देह त्यांनी 400-500 वर्ष शाबूत ठेवला होता। स्वामी रूपात प्रकट झाल्यावर संपूर्ण देशभर त्यांनी संचार केला। शेवटी ते अक्कलकोटला आले आणि शेवटपर्यंत तेथेच मुक्काम केला। दीनदलितांना आधार दिला, प्रत्येकाचे दुःख आपल्या दैवी अस्तित्वाने नष्ट केले आणि प्रत्येक जीवाला आनंद साम्राज्याचे सम्राट पद दिले। मुक्या जीवांना वाचा दिली, जन्मांधांना दृष्टी दिली, निपुत्रिकांना पुत्रप्राप्तीचा आनंद दिला, निर्धन भक्तांना पुरेसे धन दिले। प्रत्येक भक्ताला आवर्जून एकच सांगितले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। स्वामींची भक्ती करणाऱ्या प्रत्येक जीवाला स्वामींचा प्रत्यक्ष सहवास लाभत होता। त्यामुळे स्वामींच्या दर्शनाला अलोट गर्दी लोटायची। परमेश्वराचे हे मूर्त रूप अनुभवण्यासाठी लोक आसुसलेले असायचे। स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ह्याचा प्रत्यय सतत अनुभवणारे त्यांचे परमभक्त स्वामींच्या अखंड जपात रममाण व्हायचे। स्वामींच्या नामस्मरणात अष्टोपहर दंग राहायचे। स्वामी समर्थ हे प्रत्येकाचे आनंद निधान झाले होते। प्रत्येक जीवाला वाटायचे की स्वामी आपल्या सानिध्यात असावेत, परंतु स्वामी समर्थांना आता आपल्या अवतार समाप्तीचे वेध लागले होते। त्यांचे कार्य संपले होते। आता आपल्या भक्तांचा निरोप घ्यायची वेळ जवळ आली आहे ह्याची श्री स्वामी समर्थांना तीव्र जाणीव झाली आणि स्वामींनी आपल्या परतीच्या खुणा भक्तांच्या हृदयावर उमटवायला सुरुवात केली। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।